नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मी सुमित चंद्रकांत काटे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सची रचना कशी असते ते पाहणार आहोत। तर पहा, सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ इंटरॅगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि त्या प्रश्नार्थक वाक्याची रचना कशी असते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार म्हणजे WH वर्ड आणि दुसरा प्रकार म्हणजे व्हर्बल क्वेश्चन। तर व्हर्बल क्वेश्चन म्हणजे असा प्रश्न असतो, त्या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही या स्वरूपामध्ये येतं आणि या प्रश्न प्रकाराला येस नो टाइप क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जातं। परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत WH क्वेश्चन। WH क्वेश्चन हा एक प्रश्न प्रकार आहे आणि या प्रश्न प्रकाराची जी सुरुवात आहे ही WH शब्दाने झालेली असते आणि म्हणून अशा प्रश्नांना आपण WH प्रश्न असे म्हणत असतो। मग त्याची रचना कशी असते पहा, WH क्वेश्चनची रचना कशी असते तर साधारणपणे या ठिकाणी मी एक फॉर्म्युला घेतलेला आहे, सूत्र आहे, हे फॉर्म्युला आहे। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला WH वर्ड घ्यावा लागतो, त्याच्यानंतर ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करावा लागतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यावा लागतं, त्याच्यानंतर व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावा लागतो। समजा जर का वाक्याच्या शेवटी प्रश्न असेल तरच ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असतं, हे पण आपल्याला माहित पाहिजे, हे महत्वाचं आहे। तर पुन्हा एकदा सूत्र जे आहे ते रिपीट करतो मी। सुरुवातीला आपल्याला WH वर्ड घ्यावा लागतो, त्याच्यानंतर ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करावा लागतो, त्याच्यानंतर सब्जेक्टचा वापर करावा लागतो, त्याच्यानंतर व्हर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह, अशी साधारणपणे WH क्वेश्चनची रचना असते। तर या ठिकाणी काही उदाहरणं घेतलेली आहेत पहा। वेअर डिड यू लिव्ह, व्हाय डिड शी लिव्ह अर्ली, व्हेन विल दे अराइव्ह। तर ही रचना जी आहे ही इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे WH क्वेश्चनची ही रचना आहे। ह्या सूत्रानुसार ह्या तीन उदाहरणं घेतलेली आहेत। परंतु पहा, जर का दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नसेल तर मग WH प्रश्नाची रचना कशी असते ते पण आपण पाहूया। जर का दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नसेल अशा वेळेस मात्र तुम्हाला डू डज डिडचा वापर करावा लागतो। म्हणजे सुरुवातीला WH वर्ड घ्यावा लागतो, त्याच्यानंतर डू डज डिड पैकी योग्य त्याचा वापर करावा लागतो। डू डज हे वर्तमान काळामध्ये वापरलं जातं आणि जे डीड आहे हे डीड पास्ट मध्ये वापरलं जातं। त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता आणि त्याच्यानंतर क्रियापद आणि त्याच्यानंतर मग प्रश्नचिन्ह घ्यावं लागतं। हे सूत्र कधी वापरायचं आहे, जर का दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नसेल तर। मग या ठिकाणी पहा, व्हेअर डू यू वर्क, व्हाय डिड ही कॉल यू। तर या ठिकाणी पहा डू डज डिडचा वापर केलेला आहे, ह्या फॉर्म्युलानुसार हे उदाहरणं घेतलेली आहेत। त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा नियम आहे बघा, समजा जर का दिलेल्या वाक्यामध्ये हु आणि व्हॉट हे जे WH शब्द आहेत हे WH शब्द सब्जेक्ट म्हणून काम करत असतील तर अशा वेळेस मात्र आपल्याला डू डज डिडचा वापर करावा लागत नाही। अतिशय महत्वाचा नियम आहे, मी पुन्हा एकदा रिपीट करतो। जर का दिलेल्या वाक्यातील हु आणि व्हॉट हे सब्जेक्ट असतील, हु आणि व्हॉट हे WH शब्द कर्ता म्हणून काम करत असेल, सब्जेक्ट म्हणून काम करत असेल तर अशा वेळेस मात्र डू डज डिडचा वापर करावा लागत नाही। अतिशय महत्वाचा नियम आहे। उदाहरण पहा, हु ब्रोक द विंडो, व्हॉट हॅपन्ड डिड हिअर। ह्या दोन्ही वाक्यामध्ये हु आणि व्हॉट हे सब्जेक्ट म्हणून काम करतात आणि म्हणून त्याच्यानंतर आपण या ठिकाणी डू डज डिडचा वापर केलेला नाही। आता या ठिकाणी काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतलेले आहेत, तर लगेच आपण पाहूया साधारणपणे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। तर पहिला प्रश्न पहा, व्हाय डॉट डॉट शी क्राईंग। तर ह्या ठिकाणी कोणता ऑप्शन बरोबर येईल, इज, डू, डीड, आर। आता हे कसं ठरवायचं, वाक्याचा कर्ता कसा आहे पहा, वाक्याचा कर्ता शी आहे बरोबर, म्हणजे एकवचनी कर्ता आहे। एकवचनी कर्ता असेल तर क्रियापद सुद्धा कसं असणार आहे, एकवचनी असणार आहे आणि म्हणून इथं उत्तर काय येईल आपलं पहा, तुम्ही सुद्धा विचार करून सांगू शकता उत्तर काय आहे पहा। इथं शी नंतर आरचा वापर करत नाही, चा वापर करत नाही, डू चा वापर करत नाही, इजचा करू शकतो आपण इथं इज बरोबर। मग वाक्य कसं होईल पहा, व्हाय इज शी क्राईंग, ती का रडत आहे। आणि म्हणून आपलं जे ऑप्शन नंबर ए जो आहे तो कसा आहे, बरोबर आहे। ह्या ठिकाणी ही रचना जी आहे साधारणपणे शी इज क्राईंग ही कशाची आहे, चालू वर्तमान काळाची रचना बघा, ती रडत आहे, चालू वर्तमान काळ। त्याच्यानंतर पहा दुसरा प्रश्न, वेअर डॉट डॉट ही गो यस्टरडे। प्रश्न सुरुवातीला नीट पहा, ऑप्शन सुद्धा नीट पहा, विचार करून उत्तर लिहायची, गडबड करायची
नाहीत. वेअर डॉट डॉट ही गो येस्टरडे, दिलेल्या वाक्यामध्ये येस्टरडेचा वापर केलेला आहे आणि येस्टरडे जो शब्द आहे हा काय इंडिकेट करतो, पास्ट इंडिकेट करतो, म्हणजे भूतकाळ दर्शवतो. आणि मग भूतकाळामध्ये डू चा वापर करत नाही, डजचा करत नाही आणि इजचा पण वापर करत नाहीत. मग भूतकाळ असेल तर कशाचा वापर केला जाईल, मग डीडचा. कशाचा वापर केला जाईल, डीडचा. आणि म्हणून इथं काय येणार, डीड येणार. मग प्रश्न कसा होईल पहा, वेअर डीड ही गो येस्टरडे, अशा प्रकारचे अशा पद्धतीने प्रश्न तयार होईल. त्याच्यानंतर पहा प्रश्न तिसरा. आता जरा थोडासा प्रश्नाचा प्रकार बदललेला आहे. पहा प्रश्नाचा प्रकार बदललेला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला चुकीचा शब्द कोणत्या ठिकाणी वापरलेला आहे ते शोधायचं आहे. वेअर डज यू लिव्ह, मग ह्याच्यामध्ये चुकीचा शब्द कुठला आहे, वेअर आहे, डज आहे, यू आहे का लिव्ह आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा इथं करता कोण आहे, यू आहे, बरोबर, वाय ओ यू, यू हा करता आहे. यू बरोबर आपण कधी डजचा वापर करतो का रे, अजिबात करत नाही. यू बरोबर आपण डजचा वापर करत नाही. डजचा वापर केव्हा करतो, जर का दिलेल्या वाक्यातील करता ही असेल, शी असेल, इट असेल तर आपण डजचा वापर करतो. यू बरोबर आपण डजचा वापर करत नाही. यू बरोबर आपण काय वापरतो, यू डू, यू डू असा वापर करतो. आणि म्हणून ह्या ठिकाणी जो डज वापरलेला आहे हे डज चुकीचा आहे. ह्या ठिकाणी काय पाहिलं होतं, डू पाहिजे होतं, डू, बरोबर. आणि म्हणून आपला ऑप्शन बी जो आहे तो कसा आहे, बरोबर आहे. चला पुढे चला. व्हेन डिड ही गोज होम, व्हेन डिड ही गोज होम. आता ह्या वाक्यामध्ये चुकीचा शब्द कोणता वापरलेला आहे ते आपण पाहूया. तर पहा ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर का दिलेल्या वाक्यामध्ये डीडचा वापर झाला असेल तर त्यानंतर येणारं जे क्रियापद आहे ते त्या क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं पाहिजे. परंतु ह्या ठिकाणी गोचा वापर झालेला आहे. मग जे मूळ जे रूप आहे, मूळ रूप, पहिलं रूप ते काय असतं, गो असतं, गो है ना, गो. गोचा वापर करायला पाहिजे होता, कारण नियम काय आहे, डीड नंतर क्रियापदाचे मूळ रूप पाहिजे. गोज हे मूळ रूप नाही, गो हे मूळ रूप आहे. आणि म्हणून ऑप्शन सी हा कसा आहे, बरोबर आहे. तिथं गोज नव्हतं पाहिजे, काय पाहिजे होतं, गो. आणि मग वाक्य कसं होईल, व्हेन डीड ही गो होम. त्याच्यानंतर चला पुढे लगेच पाहूया. प्रश्न क्रमांक 5, हु डीड ब्रोक द विंडो, हु डीड ब्रोक द विंडो. हे नियमानुसार नियम एक पाहिला होता बघा. नियम काय होता आपला, जर का दिलेल्या वाक्यातील डब्ल्यू शब्द, मग ते कोणते डब्ल्यू शब्द आहेत, हु आणि व्हॉट, हे डब्ल्यू शब्द सब्जेक्ट म्हणून काम करत असतील तर त्यानंतर आपल्याला डू डज डीडचा वापर करायचा नाही, हा आपला नियम होता. परंतु ह्या ठिकाणी पहा, हु हा वाक्याचा सब्जेक्ट आहे तरी सुद्धा ह्या ठिकाणी डीडचा वापर केलेला आहे आणि म्हणून इथं हे चुकीचं आहे. हु आणि व्हॉट नंतर डू डज डीडचा वापर करत नसतात, है ना. आणि म्हणून ह्या ठिकाणी ऑप्शन बी जे आहे हे कसा आहे, बरोबर आहे. प्रश्न कसा पाहिला होता, हु ब्रोक द विंडो, खिडकी कोणी मोडली, बरोबर, असा प्रश्न पाहिला होता. परंतु ह्या ठिकाणी डीडचा वापर केलाय, डीड हे चुकीचं आहे. त्यानंतर पहा काही शब्द म्हणजे ह्या ठिकाणी शब्द कसे पण दिलेले आहेत ते काय करायचे, आपल्याला व्यवस्थित अरेंज करायचे आहेत आणि त्याच्यानुसार मग योग्य प्रश्न आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचा आहे. ऑप्शन मधून आपल्याला तो निवडायचा आहे. तर ह्या ठिकाणी पहा प्रश्न प्लेइंग ऑब्लिक द चिल्ड्रेन, इथं वेअर पाहिजे, वेअर पाहिजे, वेअर आर इव्हिनिंग दिस. तर आता आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, व्यवस्थित अरेंज करायचं आहे, नीट जुळवायचं आहे. मग पहा कसं जुळवणार तुम्ही, त्याच्यासाठी फॉर्म्युला माहित पाहिजे. मग ज्यावेळेस आपण प्रश्न तयार करतो ना त्यावेळेस सुरुवातीला आपण काय घेत असतो, डब्ल्यूएच वर्ड घेत असतो, बरोबर, डब्ल्यूएच वर्ड घेतो. आता दिलेल्या वाक्यामध्ये डब्ल्यूएच वर्ड कोणता आहे, व्हेअर आहे, व्हेअर आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलं पाहिजे, हेल्पिंग वर्ब घेतलं पाहिजे, बरोबर, ऑक्झिलरी वर्ब घेतलं पाहिजे. मग ते कुठे आहे बघा, ह्या ठिकाणी आहे, म्हणजे आरचा वापर करायला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय वापरायला पाहिजे, त्याच्यानंतर कशाचा वापर करायला पाहिजे, सब्जेक्टचा. मग दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे बघा, द चिल्ड्रेन है ना, द चिल्ड्रेन, द चिल्ड्रेन. आता हे सब्जेक्ट, आपलं जे सब्जेक्ट आहे हे सब्जेक्ट वापरून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रियापद वापरायचं आहे. मग आता इथं क्रियापद कुठे आहे बघा, हे सब्जेक्ट झालं, हे सब्जेक्ट झालं, हे काय आहे, क्रियापद आहे. इथं क्रियापद प्लेइंग. आणि मग राहिलेला भाग कुठला आहे, वेअर आर द चिल्ड्रन प्लेइंग दिस इव्हिनिंग, बरोबर. मग हे घेतलं पाहिजे, दिस, दिस, आणि मग त्याच्यानंतर इव्हिनिंग.
इव्हिनिंग. तर अशा पद्धतीने हे नीट आपण अरेंज करणार आहे. त्याच्यासाठी सूत्र माहित पाहिजे. मग हे वाक्य आहे का कुठं पहा, हे बघा या ठिकाणी आहे ऑप्शन बी बरोबर. वेअर द चिल्ड्रेन आर प्लेइंग दिस इव्हिनिंग. इथं सब्जेक्ट बरोबर हा सॉरी हे नाही, हे नाही, कारण इथं हा बघा हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. इथं सब्जेक्ट आहे, इथं हेल्पिंग वर्ब आहे बरोबर, इथं सब्जेक्ट आहे बरोबर, इथं वर्ब आहे आणि हा राहिलेला भाग आहे बरोबर. आणि म्हणून आपला ऑप्शन ए जो आहे ऑप्शन ए कसं असणार आहे, बरोबर असणार आहे. आता त्याच पद्धतीचा दुसरा एक प्रश्न पहा. हे सुद्धा आपल्याला अरेंज करायचे. शब्द कसे आहेत पहा. युअर फिनिश होमवर्क व्हेन डीड यू बरोबर. प्रश्न तयार करायचा आहे आपल्याला. प्रश्नार्थक वाक्य आहे हे. मग प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुरुवातीला काय असला पाहिजे, प्रश्न असला पाहिजे. मग प्रश्न काय आहे ह्याच्यामधला, व्हेन. व्हेन काय आहे, प्रश्न आहे. व्हेन. व्हेन नंतर आपण काय घेतलं पाहिजे, सहाय्यकारी क्रियापद घेतलं पाहिजे बरोबर, किंवा डू डज डीड कुठं आहे का बघितलं पाहिजे. ह्या ठिकाणी डीड आहे बरोबर. मग काय आलं पाहिजे, डीड. व्हेन डीड. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे बघा, व्हेन डीड. व्हेन डीड सब्जेक्ट कुठला आहे तुम्ही सुद्धा सांगू शकता. व्हेन डीड. यू काय झाला, हे बघा इथं यू. यू काय झाला, सब्जेक्ट. व्हेन डीड यू. त्याच्यानंतर वर्ब. वर्ब आहे का, फिनिश. व्हेन डीड फिनिश. मग राहिलेला भाग कुठला, होमवर्क युवर असं म्हणत नाही आपण, युवर होमवर्क म्हणतो. युवर होमवर्क. युवर होमवर्क. आणि त्याच्यानंतर मग प्रश्नचिन्ह. व्हेन डीड यू फिनिश युअर होमवर्क असा प्रश्न होईल. मग आहे का बघा, हे बघा या ठिकाणी बी मध्ये, बी. व्हेन डीड. व्हेन डब्ल्यू शब्द झाला, डब्ल्यू शब्द, त्याच्यानंतर डीडचा वापर, त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता क्रियापद आणि हा राहिलेला भाग बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर बी जो आहे तो कसा आहे, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित प्रश्न तयार करायचा आहे. शब्द कुठले आहेत बघा, युअर, हू, हेल्प्ड, डिफिकल्ट, सॉल्व, प्रॉब्लेम, यू. हे शब्द दिलेले आहेत. ते शब्द काय करायचे आहेत आपल्याला, अरेंज करायचे आहेत आणि त्याच्यानुसार मग जो ऑप्शन बरोबर असेल तो काय करायचा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर पहा साधारणपणे काय करतो आपण, मग वाक्यामध्ये हे 4 ऑप्शन आहेत. मग वाक्यामध्ये डब्ल्यू शब्द सगळ्यांनीच बघा, सगळ्याच ऑप्शनची जी सुरुवात आहे ती डब्ल्यू एच वर्डने झालेली आहे का पाहूया. बघा इथं एक डब्ल्यू एच वर्ड आहे, इथं आहे बरोबर, इथं पण आहे, इथं नाही, म्हणजे हे तर ऑप्शन काय नसणार आहे. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर हू आहे. हू वाक्याचा जर का सब्जेक्ट असेल, हू वाक्याचा जर का सब्जेक्ट असेल तर आपल्याला डू डज डीडचा वापर करावा लागत नाही बरोबर. आणि मग पहा या ठिकाणी हू नंतर डायरेक्ट करता घेतलेला आहे. हू यू हेल्प्ड, हेल्प्ड अप टू सॉल्व दिस डिफिकल्ट प्रॉब्लेम, हे पण नाही. हू हेल्प्ड, हू हेल्प्ड, हू हेल्प्ड टू सॉल्व यू दिस डिफिकल्ट प्रॉब्लेम. सूत्रानुसार अरेंज करायचं आहे. आता जर का आपण पहिला ऑप्शन बघितला, ऑप्शन क्रमांक 1 जर का बघितला तर इथं हू आहे आणि आपला नियम काय आहे, जर का हू असेल तर त्याच्यानंतर डू डज डीडचा वापर करत नाही. आपण डायरेक्ट काय करतो, क्रियापद घेतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट घेतो. टू सॉल्व, टू सॉल्व हे क्रियापद झालं आणि राहिलेला भाग दिस डिफिकल्ट प्रॉब्लेम. हे हा ऑप्शन बरोबर आहे. का बरोबर आहे परत एकदा सांगतो. हू हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर डू डज डीडचा वापर करावा लागत नाही, डायरेक्ट मुख्य क्रियापद घ्यावं लागतं. हू हेल्प्ड यू टू सॉल्व दिस डिफिकल्ट प्रॉब्लेम. हे अचूक प्रश्न आहे पहा, म्हणजे तुला ते प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये, डिफिकल्ट प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये तुला कोणी मदत केली असा अर्थाचा हा प्रश्न तयार होईल. इतर ठिकाणी मात्र नाही पहा. इतर ठिकाणी हू नंतर यू वापरला, डायरेक्ट सब्जेक्ट घेतलेला आहे, हा पण नाही. हू हेल्प्ड टू सॉल्व यू दिस डिफिकल्ट प्रॉब्लेम असं पण नाही. हू हेल्प्ड यू पाहिजे, कारण हेल्प्ड नंतर काय सब्जेक्ट पाहिजे. हे आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये दिसतंय.